देखील ऐकून घेतलं. नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले. मात्र अजूनही निवडणूक आयोग ह्या सगळ्यावर काही चुकले असं म्हणायला तयार नाही असं दिसतंय. असं आम्हाला दिसतंय. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालत आहेत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडी खूप बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे? आम्ही सगळे एकत्र या निवडणुकींना समोर जाणार. निवडणुकीत अप्स अँड डाऊन असतात म्हणून नावे द्यायचं नसतं. आता मी आयुष्यात 14 निवडणूक लढलोय. मला कधी पराभव फायदा नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव फायदा नाही. जरी पराभव आला त्याची चिंता करायची नाही. लोकांच्यात जायचं. आज लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतं. म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत आहे. निवडणूक झाल्याच्या नंतर जे एक वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही. आपण एक आहोत असं तुम्ही म्हणता, एकत्र या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मात्र अबू आझमी यांनी आज उघडपणे नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे नेते एकमेकाच्या मंचावर गेले नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळा पराभवाला कुठेतरी नाराजी संकेत दिले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा जो मुद्दा काढला तो सुद्धा त्यांनी त्यामुळे पुढे आणला. पण त्यांचे जे पक्षाचे नेते जे आहेत राष्ट्रीय पातळीवरचे त्यांचा अतिशय आग्रह आहे की एकत्रच जायचं. अबू आझमींचं स्टेटमेंट माझ्या माहितीत आलं. काय स्थानिक अवस्था विधानसभेची काय हे मी सांगू शकत नाही. अजितदादांना पुन्हा एकदा क्लीनचिट मिळाली आहे. त्यांची जी मालमत्ता जप्त केली होती ती मुक्त केलेली आहे. बरं काय कसं बघता याकडे? मुख्यमंत्री आणि पुन्हा मालमत्ता झालं ना. आता त्यांचा निकाल आला आहे त्याचा काय भाष्य करत. मुख्यमंत्र्यांचे शपथविधीचं पण ह्याच अजितदादांवर मात्र फोन देखील तुम्हाला केला होता अशी माहिती हो, त्यांचा फोन आला होता शपथविधीला यावरून. पण मी त्यांना सांगितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आणि त्यावेळेला येणं शक्य नाही. पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तुस्थिती. ज्या अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला ते भाजपसोबत गेल्यानंतर त्यांना सिंचन घोटाळ्यातून क्लीनचिट मिळाली. आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जप्त केलेली मालमत्ता परत केली अशा ह्यानं बघितलं जातं याकडे. ते सोडून ज्यांनी निर्णय घेतले त्यांनी याचं स्वच्छ चित्र लोकांच्या समोर मांडावं. दुसरं महत्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तर याबाबत कसं होतं? कारण त्यांनी आहे असं आहे की ममता बॅनर्जी एक या देशाचे प्रभावी नेते आहेत. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी जे लोक निवडून पाठवले ते अतिशय कर्तबगार, जागृत आणि कष्टाळू आहेत. त्यामुळं त्यांना म्हणायचा अधिकार आहे. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमच्या संदर्भात जी काही विरोधकांनी आता एक मूठ बांधलेली पाहायला मिळते. कधी साधारण ह्या सगळ्याच्या संदर्भात आंदोलनाला सुरुवात होईल किंवा तशा पद्धतीने काही चर्चा झालेली आहे? अशी काही चर्चा झाली नाही. पण काहीतरी करावं, जनमत या संबंधीचं प्रभावित करावं अशी चर्चा आहे. पण निर्णय नाही. फेरमत मोजणी करण्याची तुम्ही भूमिका घेतली होती आणि त्यांनी त्याच्या संदर्भातले अर्ज सुद्धा केले होते. सकारात्मक प्रतिसाद याला मिळतील? बघायचं आता अर्ज केलेत. अनेक अंश सरकारने अर्ज केलेत. त्याचा निर्णय त्यांना घ्यावाच आहे. जे अर्ज केले जाते त्याला फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. याच्या पाठीमागचं कारण असं की आत्ता अर्ज केलेत त्याला एक कालावधी असतो. तो कालावधी गेलेला नाही आणि त्यामुळं लगेच भाष्य करणं योग्य नाही. तुमच्या गटाचे जे काही आमदार आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. तसं खरंच दिसतंय का चित्र? माझ्या माहितीच नाही. तुमच्याकडे काही माहिती असली तर मला द्या.
नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी